हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आम्ही दीदीसोबत खोपोलीमध्ये गगनगिरीला जात आहे. तर तिथे काय काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर गाईज, मी गगनगिरीला पोहोचली आहे, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. त्यामुळे मला जेवढे शूट करता येईल तेवढे मी शूट करते आणि आपल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते. तर गाईज, हे गगनगिरी महाराजांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. इथे भाविकांची अशीच रोज गर्दी असते. येणाऱ्या भाविकांसाठी येथे महाप्रसाद म्हणून रोज जेवणाचे आयोजन केले जाते. मन शांत होईल व मनाला प्रसन्नता वाटेल असे हे ठिकाण आहे. येणाऱ्या भाविकांनी आपली चप्पल गेटवरती ठेवून अनवाणी आतमध्ये जाण्याची इथे प्रथा आहे. तर गाईज, मठामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, पण मला जेवढे शूट करता आले तेवढे मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघूयात आता तुम्हाला आवडते की नाही. तर गाईज, आम्ही दर्शनाला जात असताना इथे खूप मोठे 2 साप होते. हे पण तुम्हाला दिसत आहेत का? तर गाईज, आता दुपारचे 3 वाजलेत आणि आम्ही अजूनही इथेच आहोत. आतमध्ये फोन अलाउड नव्हता, पण मला जेवढं शूट करता आलं आहे तेवढं मी शूट केलेलं आहे. हे बघू शकता, इथे खूप फिरण्यासारखं आहे. तुम्ही पण एकदा येऊन जा. तर गाईज, आत्ता 6 वाजलेत आणि आम्ही आत्ता घरी आलो आहे. खूप दमलो आहे आणि घरामध्ये आता खूप कामे राहिलेत आमचे बाकी. तर गगनगिरी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा.